नमस्कार मित्रांनो, घरचा अभ्यास आज आपला 18वा दिवस आहे. मराठी माध्यम सर्वच माध्यमासाठी मराठी शिकण्यासाठी हा व्हिडिओ आहे. काल आपण अ, उ, न, स, प, उ, त हे अक्षर शिकली होती. मात्र आपण काय केलं होतं, काल दोनच अक्षरांचा सराव घेतला होता आणि आज आपण दोन अक्षरांचा व्यंजनांचा सराव करणार आहोत. ठीक आहे, मोबाईल लांब ठेवा, 4 लाईनची छोटी वही, पेन्सिल, इरेजर घेऊन बसा. ओके, तर आपण कोणकोणते अक्षरे शिकलेले आहोत? आ, इ, ई, आ, ई, ई इडली, ई इडलिंबू, उ उखळाचं, उ ऊस, क करंगडी, म मनगट, ल लाटणं, घ घर, र रवी, ब बोट, न नख, स ससा, त तबला, प पोपट, मिठू 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 मिठू. चला आता आपण एक एक सरांना वर्गात पाठवू. वर्गात आले आसर. कोणते सर आले? आसर. हे अशी छडी घेऊन आले. का, मा, ला, घा, रा, बा, ना, सा, ता, पा. आता कोणते सर येणार वर्गावर रे? ई सर, इडलीवाली ई सर येणार आहेत. हा, हे बघा आता. क म्हणाला की, मी, ली, घी, री, बी, नी, सी, ती, पी. आता दुसरी ई सर येणार वर्गावर. हा, हे बघा, ही वाली ई सर आली. हा, की, मी, ली, घी, री, बी, नी, सी, ती आणि हे पी. किती छान सर आहेत ना, फक्त आपल्याला आवाज करायला लावतात, है ना. आता दुसरे सर कोणते आले कडे? पहिला उकरवाले, हे उकळवाले उ सर आले. उ. आता क म्हणाला कू, मू, लू, घू, हे र आगाव आहे, खूप र आगाव आहे. तुम्हाला माहित नाही, आता पुढं भविष्यात शिकवते तुम्हाला र चे करामध्ये. तर हा उकार जमत नाही त्याला. रू, बू, नू, सू, तू, तू. आता कोणते सर येणार आहेत रे? दुसऱ्या उकारवाले, म्हणजे ऊसवाले सर येणार आहेत. आता हे बघा, कू, मू, लू, घू. आता कोणी सुद्धा लिहायचं नाहीये, सगळ्यांनी हात दोन्ही मोकळे हात ठेवायचे आणि माझ्यासोबत वाचन करायचं आहे. आता कुला आपण काय करणार आहोत? असंच मुठ करणार आहोत. पहिला उकार दुसरा उकारला सुद्धा हेच करणार आहेत. नंतर जेव्हा आपण शिकणार, कधी पहिला उकार द्यायचा, दुसरा उकार द्यायचा, तोपर्यंत तुम्हाला बोट करायची सवय जाते आणि नंतर मग आपण शिकणार आहेत की पहिला उकार कधी द्यायचा आणि दुसरा उकार कधी द्यायचा. चला म्हणा मग. कू, खू, गु, घू, चू, छू, जू, झू, टू, ठू, डू, ढू, नू, तू, थू, दू, धू, नू, पू, फू, बू, भू, मू, यू, रू, लू, ऊ, शू, शू, सू, हू, ळू, शू, न्यू, श्रू. चला आता वाचूयात आपण. बा, पू,
जी, ना क बू ल, आ धा रू, क र डू, ग डू न, सु ची ती ल, उ न, क बू त र, ह ळू ह ळू, म ळू म ळू, चू ळ बू ळ, खा रू ता ई, तू र, कु कू, ख जू र, ख रू ज, गु रू जी, चा बू क, टा कू न, तू ट, ह ळू ह ळू, त र तू द, सा व रू न, मा रू ती, नी स टू न, तू प, त रा जू, वा ळू न, झा कू न, म जू र, तू र, त रू, मू ठ, द च कू न, शत्रू, झा डू, भू श न, जा ड जू ड, दू ध, झू डू प, पू रू श, मा नू स, रा ज गु रू, कू तू ह ल, भू मी ती, म ळू, वा ह तू क, ना खू श, दे उ ळ, आ श्रू, हू कू म, दू र, अ चू क, भू मा प न, म यू र, मा य भू मी, म ज कू र, नू र, उ ठ चू प चा प, कू ट नी ती, खू न ख रा बा, गु ढ वा दी, घू म जा व, धू प, भू त, मू ग, मू ळ, ला कू ड, लू ट, चू क भू ल. ठीक आहे, आता हे आपलं वाचन झालेलं आहे. आता वही पेन्सिल घ्या, आपण लिहायला सुरू करू. काल आपण स आणि त काढलं होतं, स आणि न काढलं होतं, आणि आज आपण उसाचं काढणार आहे. चला तुम्ही पण लिहा, पेन्सिलनं लिहा फक्त. चला सुरू करू लिहायला. ओके, बघू कोणाचं अक्षर छान येते. 1 2 3 स्टार्ट. उ उ, माझ्या पुढे जाऊ नका, पण माझ्यापेक्षा सुंदर अक्षर काढा. उ 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 सगळ्यांचं उ झालं. ठीक आहे, आता पुढचं अक्षर कोणतं आहे आपलं? उ झाल्यानंतर आपण काल न आणि स पाहिलं होतं. आज कोणतं अक्षर पाहणार आहोत आपण? त आणि प. चला लिहू. त, तुम्ही सुद्धा लिहायचे माझ्यासोबत. ता, हे जेवढं राहिले ना तेवढं राहू द्या. आता माझ्यासोबत तता लिहा. जेवढं राहिलेलं आहे तेवढं तसंच राहू द्या. नंतर थोड्या वेळानं लिहू आपण. मी वाचन करत असताना राहिलेलं लिहा. आता माझ्यासोबत लिहा वाचा. त, ता, ती, ती, तू, तू, 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 प, पा, पी, पी, पू, पू, प, पा, पी, पी, पू,
पू प पा पी पी पू 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 पू. तर तुमचं हे पण थोडंसं लिहायचं राहिलं असेल, माझ्या एवढं फास्ट झालं नसेल, याच्यातलं थोडं राहिलेलं आहे. आता तुमचं जे राहिलेलं आहे तुम्ही लिहा, मी काय करते तोपर्यंत वाचन करते. तुम्हाला काय करायचं, हे लिहित मी जे वाचायले आहे त्याच्याकडे पण लक्ष ठेवायचं, कारण की एका वेळी 2 कामं केलं की माणूस काय होतो, जास्त त्याची क्षमता वाढते, तुम्ही जास्त हुशार होतात. ठीक आहे. तुमचं हे राहिलेलं लिहून होईपर्यंत मी हे वाचत आहे. तुम्ही काय करायचं, हे लिहित इकडे लक्ष द्या. म लू ल अ जू न ऐ कू न ठा सू न कू लू प का पू र धू र घू स चू क चू ल चू प चू ड शू र का डू न पा उ ल क बू ल पा उ स धू स र मा नु स बू च सू च ना म धू न हिन ड फी रु ब गु या उ ठू न सु न सु च ना म धू न सु ख रु प प रु न ल सु न कु ठू न मु ल म ज बु त भ र पु र ट र बु ज धू ळ धा न सु ख रु प सु प बा भू ळ भू क मा री बा जू स हिन ड फी रु म धू न ब गु या मु ड उ ठू न घा मा घू म जा ड जू ड रा ज पू र ना ग पू र क डू खू प म ज बू
त भ र पु र ट र बु ज धु ळ धा न सु ख रु प रु ळ ब स उ न च ढ उ न आ जु बा जु गु प चु प कु नि त रि ग नु घा मा घु म जा ड जु ड रा ज पु र ना ग पु र ब स उ न च ढ उ न. ठीक आहे, झालं. तर माझं वाचन तुमचं पण लिहून झालेलं असेल. तर आज आपण आपला कालचा पहिला उकार आणि आज आपण दुसऱ्या उकाराचा भरपूर अभ्यास केलेला आहे. तर आता उद्या काय करणार आहोत, आपण तर मात्रेचे शब्द घेणार आहोत. सगळ्यांना समजलं? ओके, बाय.